मीशमालन्दी वल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झाड सेवेलागी सेवक आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने त्याच्या छत्रछायेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील भोजदरी या गावामध्ये या गावचं
ग्रामदैवत ग्रामदेवी जिला म्हणलं जातं, त्या आदिमाया शक्ती भोजादेवी मातेच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्तानं चालू असणारा चतुर्थ दिनी म्हणजे 3.5 दिवसाचा अखंड नामयज्ञ. या अखंड नामयज्ञातील आजची ही जागराची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. खरं तर देवीबद्दलचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी सुद्धा या ग्रामदैवता ग्रामदेवींची स्थापना कशी झाली, प्रत्येक गावामध्ये देवीचं अधिष्ठान काय घडून निर्माण झालं याचा इतिहास थोडासा भागवतामध्ये आपल्याला बघायला सापडतो. 2 दिवस तुम्ही देवीचं थोडस अनुष्ठान केलेलंच आहे. 2 दिवसाच्या कीर्तनकारांनी तुम्हाला देवीबद्दल थोडस देवी महात्म्य सांगितलेलं असणार आहे, पण माझ्या वाणीचं पावित्र्य निर्माण व्हावं म्हणून 2 मिनिटांमध्ये सांगते. अखंड भारतामध्ये एक गाव असं नाही की ज्या गावामध्ये ग्रामदेवीची पूजा होत नाही. गावातल्या देवींची नावं वेगवेगळी आहे, पण अधिष्ठान आदिमाया शक्ती चैतन्याचं एकच आहे, ऊर्जा एकच आहे, आनंदमयी विग्रह एकच आहे. पण यांचा इतिहास काय तर तो असा, भगवान शिवांच्या पत्नी सती ज्या वेळेला दक्षाच्या यज्ञामध्ये गेल्या, तिथं गेल्यानंतर आपल्या पतीचा अपमान झाला. तो अपमान सहन न झाल्यामुळं तिथं त्यांनी आपला देह त्यागला. त्यांनी यज्ञकुंडामध्ये आपला देह समर्पित केला. हा प्रकार ज्या वेळेला शिवांना कळला त्यावेळेला शिव धावत आले आणि मग त्यांनी तिथला सगळ्या यज्ञमंडपाचा नाश केला. तदनंतर आपल्या सतीच्या शवाकडे ज्या वेळेला शिवांनी बघितलं त्यावेळेला प्रचंड वियोग आणि त्या वियोगातून निर्माण झालेला विलाप, त्याचं जे काही रूप आहे ते तांडव नृत्यामध्ये झालं आणि ते तांडव नृत्य त्रैलोक्याला नष्ट करेल की काय अशी भीती प्रत्येक दैवताला वाटायला लागली. आणि मग आपल्या त्रैलोक्याचा नाश होऊ नये याच्यासाठी आपण यांना थांबवलं पाहिजे. पण शंकरांना थांबवणे इतकी क्षमता कुणामध्ये आहे? पण शेवटी सगळ्यांनी विचार केला विष्णू थांबवू शकतात, म्हणून सगळे देव देवता मिळून पाताल लोकातले, पृथ्वी तलावरचे, स्वर्ग लोकावरचे सर्व देवता मिळून विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना सांगितलं. कारण ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला त्या अडचणीतनं दूर करणारा एकच देव आहे, तो म्हणजे अडचणीतनं दूर करणारा. एवढं लक्षात राहिलं तरी खूप झालं. अडचणी दूर करणारा विष्णू आहे. देवांना सुद्धा अडचण आल्यावर विष्णूकडे जातात आणि मग विष्णूंना सांगितलं तुम्ही जरा त्यांना शांत करा. विष्णू म्हणले काही अडचण नाही, माझं भजनच करतात पडल्यावर माझं ऐकतील. आणि असं म्हणून ते अगदी आत्मविश्वासानं शिवांकडे गेले. पण त्यांचं ते आकराळ विकराळ आणि तांडवातलं रूप बघितल्यानंतर तेही घाबरले आणि ते म्हणले मी नाही भाऊ पुढे जाणार. नारदांनी सांगितलं देवा तुम्ही नाही गेले तर मग त्रैलोक्याचा नाश अगोदरच करायचाय का? ही लीला आहे भगवंताची, तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे. म्हणजे मी थेट समोर गेलो तर तिसरा डोळा उघडतील आणि मलाच नष्ट करतील. मग त्यांच्यावरती आपल्या उपास्याचा नाश केल्याचं पातक लागायला नको म्हणून मी सुदर्शनजींना आज्ञा करतो. म्हणून सुदर्शनांना सांगितलं काही झालं तरी धर्म हा देवांनी सुद्धा पाळायचा असतो आणि धर्मशास्त्रानुसार सती मातेच्या शवाचं विघटन होणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती संस्कार त्यांच्या देहावरती होणं गरजेचं आहे. चैतन्य हे कधी मरत नाही. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ति अपो न शोषयति मारुतः. पण त्या शरीराचं त्या शवाचं आपल्याला कुठंतरी मिलन या पंचतत्वांमध्ये करायचंय. मग तुम्ही एक काम करा, अख्ख्या सती मातेंना जर तुम्ही त्यांच्या हातातून उचललं तर ते त्यांच्या लक्षात येईल. म्हणून त्यांचे तुकडे करा आणि मग ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांच्यावरती अंतिम संस्कार करू. एका ठिकाणी करता येणार नाही कारण ती ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे आणि एनर्जी जर एकाच ठिकाणी जर समर्पित केली तर पृथ्वीला तो भार सहन होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला अनेकविध ठिकाणी त्यांना समर्पित करावं लागणार आहे पृथ्वी तलावरती. म्हणून त्या सुदर्शनानं त्या शवाकडे जाणं केलं आणि सती मातेचे 108 भाग केले. तांडवात असल्या कारणानं शिवांना शवाबद्दल काही माहिती पडलं नाही. त्या 108 तुकड्यांचं 108 ठिकाणी जिथं जिथं ते भाग पडले त्या त्या ठिकाणी 108 शक्ती स्थळ शक्तीपीठ ही महाविष्णूंनी तयार केली. त्याच्यातले 3.5 भाग हे महाराष्ट्रात पडलेले आहेत म्हणून महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहेत. अशा अखंड महाराष्ट्रामध्ये 108 शक्तीपीठ आहेत. पण एवढं होऊन सुद्धा त्या जागांना त्या शक्तीची काही जी ताकद आहे ती सहन होईना, पेलवेना. म्हणून ज्या वेळेला क्रियाकर्म करायचे, ज्या वेळेला रक्षा विसर्जन करायचा त्यावेळेला त्या 108 ठिकाणांवरनं प्रत्येक गावानं त्यांची रक्षा उचलली आणि आपल्या आपल्या गावामध्ये चैतन्याचं अधिष्ठान असावं म्हणून गावामध्ये त्यांची आणून स्थापना केली आणि गावामध्ये आणून स्थापना केली त्यांनाच ग्रामदेवी असं आपण कालांतरानं संबोधायला लागलो. आणि त्याच ग्रामदेवीचं नाव एक म्हणजे भोजादेवी आणि तिच्या कार्यक्रमानिमित्त आपण इथं एकत्रित आईचा जागर करतोय आपण. तुमच्यामध्ये प्रचंड आज एनर्जी आहे. तुम्ही पण आज आदिमाया शक्ती स्वरूपात आहात.
सगळ्या जणी आज छान दिसत आहे. सगळा कसा मंडप पिवळा पिवळा दिसतोय, पण मला गावाचा रागच आला. सगळ्यांना पिवळं केलंय. कीर्तन करायला एखादी साडी दिली असते, मी पण पिवळी घातली असते, काही बिघडलं असतं. पण छान दिसतोय सगळ्या जणी. आणि खरं तर 3.5 शक्तिपीठं जशी महाराष्ट्रात आहेत, ती 3.5 शक्तिपीठं सगळ्यांना माहिती आहेत. तशी आपल्या घरात पण 3.5 शक्तिपीठं आहेत. आणि ती 3.5 शक्तिपीठं प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. आपली आई हे आपलं पहिलं शक्तिपीठ आहे, कारण ती जननी आहे, ती जन्मदात्री आहे. ती नसती तर जग पाहू शकलो नसतो. म्हणून आई आपल्यासाठी दैवत आहे, ते पहिलं शक्तिपीठ आहे. आणि आई एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की मुलांचं बदललेलं प्रेम लक्षात येतं, पण तरी सुद्धा जी कधीच बदलत नाही ना, तिला माय असं म्हणतात. 5च वर्ष बाळ आई आई करत असतं. 10व्या वर्षी ते मित्र मित्र करतं, पण त्याच्या मनात मित्रांबद्दल प्रेम जागं झालं हे आईला कळतं. पण त्याला मित्र आवडत असले तरी आईला कोण आवडतं? बाळ. तिला तिचं बाळच आवडीचं असतं, तिला तिचा मुलगाच आवडतो. 15व्या वर्षी त्याला मित्र पण आवडत नाही, त्याला सायकल आवडायला लागते. पण त्याचं प्रेम सायकलवरती असेल तरी आईचं प्रेम मुलावरच आहे. 20व्या वर्षी त्याला ती सायकल पण आवडत नाही, त्याला आता बाईक आवडायला लागते. 20व्या वर्षी त्याचं प्रेम बाईक आहे, पण आईचं प्रेम मुलावरच आहे. 25व्या वर्षी त्याचं बाईकवरचंही प्रेम संपतं आणि ते बुवा म्हणले हो बाईवर जातं, मी नाही म्हणले, तुम्ही म्हणला तर तुमचा अनुभव असेल बुवांना सुद्धा. बाईकवरचं प्रेम बायकोवर जातं, पण त्याचं प्रेम बायकोवरती आहे, पण तरी सुद्धा आईचं प्रेम मुलावरच आहे. 40व्या वर्षी त्याचं प्रेम त्याच्या मुलांवरती आहे, पण तरी आईचं प्रेम त्याच्याच मुलावरती आहे. 60व्या वर्षी त्याचं प्रेम आईच्या प्रॉपर्टीवरती आहे, पण तरी आईचं प्रेम मात्र. आणि त्या मुलानं धक्के मारून बाहेर काढलं तरी अख्ख्या प्रॉपर्टीला वारसदार मुलाला लावून मरणारी असते ती माय असते, आई असते. मुलाचं प्रेम घडोघडीला बदललेलं आईनं बघितलं, पण मुलगा बदलतोय हे माहिती असून सुद्धा जिचं प्रेम कधीच बदललं नाही तिला माय असं म्हणतात, तिला आई असं म्हणतात. म्हणून पहिलं शक्तिपीठ जर या पृथ्वीतलावरचं आपल्यासाठी कोणतं असेल तर ती आई आहे. आणि म्हणून तर वेदांनी पहिलं देवाचं स्थान आईला दिलेलं आहे, मातृदेवो भव. त्यानंतर दुसरं शक्तिपीठ आहे ते म्हणजे आपल्या घरातली जी आपली बहीण आहे, ती बहीण आपल्यासाठी आपलं शक्तिपीठ आहे. कारण आई मेल्यानंतर जर आपली आईची जागा कोण घेत असेल तर ती कोण असते? फक्त बहीण त्रास देणारी नसावी. म्हणजे दुय्यम निबद्ध कार्यालयात तिनं इमाने इमाने सही केली म्हणजे मग तिच्यावरती प्रेम राहतं. तुमच्याकडे अजून काही लोन पसरलेलं दिसत नाही सायांचं नाही, तेच बरे. आमच्याकडे फार वाटोळं झालंय. खेड तालुका मनसरपर्यंत बऱ्यापैकी आलेला आहे. ते प्रचंड जमिनींसाठी लालसा निर्माण झालेली आहे. भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला पाहिजे. माझं म्हणणे घ्या गो हिस्सा, पण त्या हिस्साचं करायचं काय? सोनं नाणं साड्या, पण त्याच्यातनं समाधान आहे का? पूर्वीच्या काळी जे सौख्य असायचं, सणाला भावाची वाट बघितली जायची. गाणं होतं गाणं. खरं तर म्हणू नये, पण आता महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून म्हणतेच. गौरी गणपती आले ना की बाई घरातले गौरी गणपती विसरायची, पण भावाच्या घुंगराच्या गाडीची वाट बघायची. बंधू येईल नका ना शूट करू, उलट हेच बंद करा. माहेरी गौरी गणपतीच्या सणाला. मला फक्त जलद सांगायची होती, म्हणायचं नव्हतं. हे गाणं जुन्या बायांचं गाणं आहे. भावाची वाट बघितली जायची, पण आता मात्र भावाची वाट बघितली जात नाही, कारण आपण त्याला हिस्सा दिलेला नाही हे माहिती असतं. आणि भावांना पण सांगते, जर बहिणीनं गरिबीत संसार केला असेल आणि तुमच्याकडे पैसा असूनही जर ती गरिबीत नांदत असेल ना, तर हे तुमच्यासाठी दुर्दैव आहे. जर बहीण गरीब असेल ना, तर निश्चित रक्षाबंधनला गेल्यावरती नाही म्हणत असेल तरी सुद्धा तिला तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त पदरात टाकून जा. आयुष्यभर ती तुम्हाला बापाची जागा दे. त्याच्यामुळे एकमेकांचं नातं महत्वाचं आहे. बहीण आणि भाऊ कधीच चांगलं बोलत नाही बहिणीला. लग्न होईस्तोपर्यंत भावा बहिणींचं कधीच जमत. अगदी लग्न ठरायची वेळ येते, मुलगा बघायला आल्यानंतर तिनं पहिल्यांदा साडी घातलेली असते. आणि बहिणीची पण खोड विचित्र आहे. साडी घातल्यावरती आईला पप्पांना नाही विचारणार, आई बाबा मी कशी दिसते. ती भावाकडे जाऊन विचारणार, ए दाद्या मी कशी दिसते सांग ना. तिच्याकडे बघतो म्हणतो भोताटकी कुठली, कशाला घातली ती साडी. पण त्याच्या भोताटकी म्हणण्यामध्ये सुद्धा त्याचं प्रेम असतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. भाऊ मोठा असेल तर घासातला घास बहिणीसाठी काढून ठेवणारा असतो तो मोठा भाऊ असतो. बाहेर जर बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं ना, तर बहिणीच्या विरहित त्याला मारून येणारा असतो तो भाऊ असतो. त्याच्यामुळे बहिणीनं भावाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर बहीण मोठी असेल तर आई गेल्यानंतर लेकरासारखं प्रेम त्याच्यावरती भावावरती करणारी असते, तर ती बहीण असते. म्हणून बहीण हे दुसरं शक्तिपीठ आहे. चला पुढं तिसरं शक्तिपीठ ती म्हणजे आपली बायको आहे. घरामधली बायको ती कधी आपली सखी असते, कधी मैत्रीण असते, कधी ती आपली बहीण असते, कधी ती आपली आई असते, कधी गर्लफ्रेंड असते, कधी नर्स असते, कधी फायनान्स मिनिस्टर असते. अशा नानाविध रूपांमधून प्रगट होणारी असते ती आपली पत्नी असते. त्याच्यामुळे पत्नीला सुद्धा आपण योग्य तो आदर दिला पाहिजे. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड
टेक रिस्पेक्ट, आदर द्या म्हणजे तुम्हाला आदर मिळेल. आणि पत्नीला काही अपेक्षित नाही, फक्त तुम्ही तिच्यावरती प्रेम करावं, तुम्ही तिच्यावरती प्रेम करताय हे वाणीतनं बोलून दाखवावं, एवढंच तिला एक्सपेक्टेड असतं. आणि याच्या पुढे जाऊन सांगते, फक्त तिचं कधीतरी कौतुक करा. साडी घातली, आज छान दिसते बरं का, भाजी चांगली झाली, अच्छा छान भाजी झाली बरं का. काय अपेक्षित असतो बाईला, पण फक्त कौतुक करताना वेळ प्रसंग ओळखून कौतुक करा. मी एका ठिकाणी कीर्तना सहज म्हणले, बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक करत चला, बायको आनंदी होते. असंच एका बाबाने ऐकलं, घरी जाऊन बायकोला म्हणले ना, वा काय आमटी बनवली आहेस, आवडली भाऊ मला आमटी. तिने आमटी उचलली, बेसिन मध्ये अख्खं पातेलं पालतो केलं. मग मात्र विचारलं त्याने, अगं कौतुक केलं मी तुझ्या आमटीचं, काय म्हणून फेकून दिली. ती म्हणली, रोज फार जीव लावून स्वयंपाक करते तरी माझा स्वयंपाक आवडत नाही, पण आज शेजारणीनं आमटी आणल्यावरती बरी किती झोड लागली तुम्हाला. म्हणजे योग्य वेळी झालं तर ठीक, नाही तर पुराणा व्हायला नको. त्याच्यामुळे योग्य तो वेळ प्रसंग झाडून पण बायकोचं कौतुक करा, कारण ती आपल्यासाठी घर दार, आई बाप, बहीण भाऊ, मैत्रीण, गाव गल्ली सगळं सराउंडिंग चेंज करून ती आलेली असते. तर ती फक्त नवऱ्याच्या साठी आलेली असते, म्हणून तिला शक्तीपीठ माना. आणि ज्या घरामध्ये बायकोचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास्तव्य करते, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे बायको हसली पाहिजे. मग एखाद्या वेळेला तिला साडी घेऊन दिली तरी ती खुश होते, तिला जास्त काही लागत नाही. एखादी साडी, एखादा तोडा बस ना. काही नसेल तरी तिच्यावरती प्रेम आहे असं रोज जरी तिला सांगितलं, महिन्यात एकदा म्हणलं तरी ती खुश होणार आहे. ती शक्तीपीठ आहे. आणि सगळ्यात शेवटचं शक्तीपीठ आहे आपल्या घरातलं, ते म्हणजे आपली मुलगी. मुलगी हे अर्ध शक्तीपीठ आहे, कारण मुलगी कधीच बापापेक्षा मोठी होत नाही. आणि मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कोणावरती असेल ना, तर ते बापावरती असतं. बापाच्या गाडीची फायरिंग मुलालाही माहिती असते आणि मुलीलाही माहिती असते. गाडीची फायरिंग ओळखून दोघंही पळत येतात बापाकडे, मुलगाही येतो मुलगी येते. मुलगा आला ना, पहिल्यांदा वडिलांची बॅग बघतो, मला खाऊ काय आणलाय. खाऊ आणला तर ओरडत जातो, मला खाऊ आणला. आणि नसेल खाऊ आणला तर पाय आपटत जातो, मला खाऊ नाही आणला. पण मुलगी जशी पळत येते ना, तशी ती डब्याची पिशवी घेत नाही, ती पळत जाते, उडी मारून बापाच्या गळ्याला मिठी मारते. आणि एकदा का बापाच्या गळ्याला तर तिनं मिठी मारली, भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंदो, अवघा झाला आनंदो, अवघा झाला आनंदो. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, शिण गेला, अवघा झाला आनंद ही प्रचिती. तिचे हात छोटेसे असतात, पण एवढेसे हात तिचे बापाच्या गळ्याला पडले ना, फक्त गळ्याला मिठी बसेल एवढेच तिचे हात असतात, पण तेवढी मिठी सुद्धा दिवसभराचं कष्ट विसरवण्याला कारणीभूत ठरतं. ही लेकीची ताकद आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत एखाद्या वेळेला मुलगा सांभाळायचा नाही, पण जर बापाचे हाल चालू आहेत लेकीला कळलं ना, तर ती मात्र तुम्हाला घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हे लेकीचं प्रेम आहे तुमच्यावरचं. आणि तिला जन्माला यायला बऱ्याचशा अडचणी आहेत. कडी उमलायच्या अगोदरच कुस्करतात लोक तिच्या पाकळ्या, होऊ नाही देत कधी तिच्या भावना मोकळ्या. म्हणून त्या अर्ध शक्तीपीठाला जगवणं, वाचवणं, तिला मोठं करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ही 3.5 शक्तीपीठ ज्याच्यावरती कृपा करतात, मग त्याला म्हणावं लागत नाही, आई तू ये आमच्या घरी ये, असं म्हणावं लागणार नाही. धावं घाली आई आता पाहतीस काही, असं तिला म्हणावं लागणार नाही. ती न सांगता तुमच्या घरामध्ये प्रविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तुमच्याकडे बघून तुमचाही उत्सव गावकऱ्यांनी केलाय असं वाटावं, इथं का आनंदाचा सोहळा भोसरीमध्ये आज होतोय. अशा या शक्तीचा, अशा या चैतन्याचा, अशा या ऊर्जेचा, अशा या आनंदमयी विग्रह असणाऱ्या भोजादेवीच्या मातेच्या मंदिरामध्ये आपण आनंदाने या ठिकाणी समुपस्थित आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. आणि जागराचं कीर्तन म्हणलं की थोडंसं उशीर झाला तरी चालतो. आणि त्या न्यायानं आज उशीर झालेला पण माझ्याकडनं नाही. मी 6:30लाच आले होते, पण इथं आल्यानंतर फोन लावायला गेले तर फोनच लागेना. मी आपलं इकडं बघ तिकडं बघ, पण फोनच लागेना. शेवटी एक बाबा म्हणले, तुम्हाला मंदिराकडे जायचंय ना. त्यांनी माझा अवतार बघून लक्षात आलं, हे बुवा दिसतात. ते म्हणले